हरकत नाही. सभापती महोदय, 260च्या प्रस्तावावरती विरोधी पक्षाच्या वतीने जो आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. भाजपचे नाव नाही बरं खरं म्हणजे प्रस्ताव. आपण जे काय विरोधी पक्षाच्या वतीने विषय दिला आहे याच्यातल्या फक्त तुमचे सभापतींनी सकाळी विनंती केली की आपण ठराविक मुद्दे घ्या, ठराविक विषयावरती बोला, म्हणून मी फक्त 2च विषयावरती फक्त बोलणार आहे. कारण पूर्ण बोललो तर सगळे विषय 4 विषयावरती बरंच बोलावं लागेल. आणि म्हणून फक्त मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई हा एक पहिला विषय आहे माझा. ज्या नालेसफाईच्या बाबतीमध्ये कित्येक वर्ष विरोधी पक्षाने शिवसेनेला 25 वर्ष सत्ता असताना फार सूचना दिल्या, फार सुनावलं, फार आरोप केले, सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्ही देखील ते झेलले, ऐकले, त्याच्यावरची सविस्तर उत्तरं दिली. परंतु कधी आजपर्यंत पहिल्या पावसामध्ये मुंबईची अवस्था बिकट झाली नव्हती. जी पहिल्या पावसात मुंबईचे महापौर पाहणीसाठी निघाले त्यांच्या बाजूला माणूस खड्ड्यात पडला. एवढे तर वाईट दिवस मुंबईने कधी बघितले नव्हते. मुंबई महापौरांना रस्त्यावरती पहिल्या पावसात उतरावं लागलं, एवढे तर वाईट दिवस कधी आले नव्हते. नाही, चौकशी करा, काय करायचं ते करा. घेतो ना आता. आणि आता हे खड्ड्यात पडलेले आता मग प्रश्न असा आहे की कोणतरी ढकललं, त्याची चौकशी कोण करणार? दोन्ही पैकी एकही राज्यमंत्री नाही आहे इकडे. सभापती महोदय, 260चा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे. जे 4 विषय आम्हाला त्या दिवशी काय सांगितलं, मंत्री बिझनेस ऍडवायझरी मध्ये काय सांगितलं की तुम्ही विषय कमी मांडा आणि तेवढेच मांडा जेवढे मंत्री हजर असतील. मग माझा प्रश्न असा आहे की जे विषय मी मांडतोय त्या खात्याचा मंत्री कुठे आहे, त्या खात्याचा राज्यमंत्री कुठे आहे? कोणच नाहीये. सभागृह तहकूब करा 15 मिनिटं आणि मंत्र्याला बोलवा. नाही येते 5 मिनिटं. सभापती होते काय झालंय, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. तर याचा अर्थ असा नाही की आम्हाला गृहीत धरायचं. ते त्यांच्या बिलासाठी आलेत, हे पुरवणी मागण्यांसाठी आलेत. मग आमचं ऐकायचं कोणी रिकामी बाका नाही. बोलो येते 5 मिनिटं. पुन्हा अदृश्य गॅलरीच्या बाबतीत कधी बोलायचं नसतं. हा विषय मागच्या वेळेला किती वेळा झाला? कोण अधिकारी आहे तिकडे? बघा, ते माझेच PS होते, त्यामुळे मला माहिती आहे ते कोण आहेत ते. त्यामुळे अधिकारी नाही आहेत इकडे. ही काय गडकरी साहेबांच्या भाषेत वांजोटी चर्चाच करतोय आपण की वेळ जात नाही आपला म्हणून आम्ही इथे येतो. नाही, बोलवा लागेल आपल्याला. बोलवून चर्चा चालू. महत्वाचा विषय गेल्याच्या नंतर महत्वाचा विषय एकदा गेला की मग नंतर कोणासमोर बोलू? मंत्र्यांना बोलवा, कोणाला तरी निरोप पाठवा. पण 10 मिनिटं चालू द्या. मंत्र्यांना बोलवा. 4 मंत्री कोण कोण आहे? कमिटीमध्ये ठरलं 4 खात्यावर 4 डिपार्टमेंट द्या. मुख्यमंत्र्यांनी विनंती केली 4 डिपार्टमेंट द्या. तो आम्ही विरोधी पक्षानेही 4 डिपार्टमेंट द्यायचे, त्याच्यावर चर्चा करायची. आम्ही मान्य केलं. आम्ही या 4च डिपार्टमेंट दिलेत. आता त्या 4 डिपार्टमेंट पैकी मंत्री कोण आहेत सांगा? जेडीचा प्रश्न टाकलाय, युडीचा प्रश्न आहे, तिसरा शिक्षणचा आहे आणि चौथा महानगरपालिका. म्हणजे 4 खात्याचा पण मंत्री नाही. सभागृह तहकूब करा साहेब. आमची आपल्याला विनंती आहे, 10 मिनिटं त्याच्याशी बोलवा. कारण बोलणार कोणासाठी बोलायचं आहे? जर सरकार उत्तर देणार नसेल तर आम्ही बोलायचं कोणाला? सरकारने उत्तर द्यायला नको याच्यामध्ये. तुम्ही चालू का बोलव? नाही, असं नाही ना. कोणासमोर बोलणार? कोणतरी पाहिजे. म्हणजे आपण बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये कशासाठी बसतो की हे अधिवेशन कसं चालावं म्हणून बसतो. जर अधिवेशन कसं चालावं आम्हाला तुम्ही प्रस्ताव कमी करायला सांगताय. एक तर अधिवेशन छोटं असतं, 2च प्रस्ताव विरोधी पक्षाला मिळतात, त्याच्यामध्ये देखील जर कोण ऐकणार नसेल. उदय सावंतच पाहिजे ना. अरे निरोप येते ना 5-10 मिनिटं. आम्ही सगळे जातो बाहेर.
आम्ही सगळे बाहेर जातो. आपण विरोधी पक्षाचा प्रस्ताव देखील सत्ताधारीने मांडावा. आपण तहकूब करा सभागृह, नाहीतर नाही. काय म्हणतो माझी विनंती आहे, आपण चर्चेला सुरुवात करावी. एक मंत्री काय सभापती म्हणते, एक महोदय. मिनिट. नाही सभापती महोदय, माझी विनंती आहे, चर्चेला सुरुवात करावी. मंत्री महोदय येत आहेत, विधानसभेत त्यांचं कामकाज सुरू आहे, ते वर येत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करावी. शब्द देतात. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 4च फक्त विषय मांडायचे, तरच तुमचे आम्ही मंत्री उपलब्ध करून देऊ शकतो. आम्ही 4च विषय मांडलेले आहेत. आणि तरी देखील अरे मंत्री नाही, कमीत कमी राज्यमंत्री तर नाही आहेत. या खात्याला नगर विकासचे राज्यमंत्री बघायला आम्ही वाट बघतोय की कधी येत आहेत. येत नाही आहेत. काय चाललंय, काय अतिक्रमण चाललंय मंत्र्यांचं राज्यमंत्र्यांवरती. आणि त्याच्यामुळे कमीत कमी राज्यमंत्री तर आमचं कोणीतरी ऐकू द्या. का रिकामी बाकाला सुनव, किंवा ते ज्यांना या आमच्या ऐकण्यामध्ये काही इच्छा नाही आहे, ज्यांची, जे स्वतःच्या कामासाठी आलेत त्यांना नाही ऐकायला नाही. तुम्ही त्या खात्याचे मंत्री असाल, नाही तर तुम्ही जबाबदारी घेऊन उत्तरं द्या. अरे नगर विकास आले पाव चला, महत्वाचे मंत्री आले तुमचे. तुम्हाला नाले सफाईचा बाकी येते ना, नाले सफाईचा कार्यक्रम आले. शिक्षण आहे, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन पण आहे, जेडी आहे. सभापती महोदय, 81,000 शिक्षण 81,000चं बजेट आहे मुंबई. 81,000 कोटी महानगरपालिका मुंबई. आणि याच्यामध्ये 209 कोटीचं नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आता हे काही छोटं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे की मुंबई महानगरपालिकेची नाली सफाई. साधारण याची डेडलाईन असते 30 मेला. 30 मेपर्यंत नाली सफाई झाली पाहिजे. त्याची प्रोसिजर अशी असते की पावसाळ्याच्या पूर्वी 80% सफाई झाली पाहिजे. 10% पावसाळा चालू असताना सफाई होते आणि उरलेले 10% पावसाळा संपल्याच्या नंतर होते. असं त्याचं कामाचं स्वरूप असतं. आम्ही माहिती घेतली की नाले सफाई झाली नाही. पहिल्या पावसात महापौर पडता पडता वाचले. आता महापौरच जर पडले असते खड्ड्यामध्ये तर काय अब्रू राहिली असती आपली. परंतु बाजूवाला पडला. थोडक्यात म्हणजे म्हणतात ना की करंगळीवर निभावलं असं म्हणतात ना ज्याला, तसं झालं. महापौर वाचले. परंतु ह्या नाले सफाईच्या बाबतीमध्ये ही महानगरपालिका किती संवेदनशील आहे याची उदाहरणं माझ्याकडे आहेत. या नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट जे द्यायचं असतं ते नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट आपण वॉर्ड वाईज देतो, झोन वाईज देतो. किती नाले सफाईचे PO आत्तापर्यंत गेलेले आहेत याची माहिती जरा आम्हाला मिळाली तर बरं होईल. नाले सफाईचे PO गेलेले आहेत तर त्यांनी कामाची सुरुवात कधीपासून केलेली आहे, त्याचं डेट ऑफ कमिटमेंट कधीपासूनची आहे, त्याची वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर त्याने काम किती दिवसात पूर्ण केलं आहे. आपण तर सांगताय की 80% काम पूर्ण झालं आहे. 80% जर काम पूर्ण झालेलं असेल तर मी फक्त वॉर्डातले काही वॉर्डातले आपल्याकडे फक्त फोटो पाठवतो की मोठे नाले म्हणजे 3 प्रकारचे नाले आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेत आहे. मोठे नाले, मध्यम नाले आणि छोटे नाले. या तिन्ही नाल्यांचे आम्ही वॉर्ड वाईज आपल्याला फोटो पाठवतो. त्या वॉर्डचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, कोणाला हे काम दिलेलं आहे, त्याने काम काय केलं आहे, त्याने कंप्लायन्स रिपोर्ट काय दिलेला आहे, या सगळ्याची चौकशी आपल्याला करावीच लागेल. त्याचं कारण असं आहे की पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबलेली आहे. आणि आम्हाला जी माहिती मिळाली, लाड नावाचा कोणतरी एक कॉन्ट्रॅक्टर आहे जो चिपळूणमध्ये रस्ते बनवतो. नाही प्रसाद नाही आम्ही माहिती काढली प्रसादचा कोण आहे का, तर तो पण नाही आहे. एवढं छोटं काम तो नाही काढत. 209 BUची कामं तो नाही करत. 2-3 कोटीची असली असती तर त्याचं नाव आलं असतं तर त्याला पण बरं वाटलं असतं आणि आम्हाला पण बरं वाटलं असतं. परंतु ज्या पद्धतीने नाले सफाईचा बोज बरा उडालेला आहे, ज्या पद्धतीने ही कामांची जी काय पद्धत आहे या पद्धतीमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की हे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर आत्ता प्रभाग समितीमध्ये म्हणजे आता जूनमध्ये कालच्या ज्या प्रभाग समित्या झाल्या या प्रभाग समितीमध्ये खरं म्हणजे जे मॅन्युअल्स उघडे असतात त्याच्यासाठी ढापे लागतात. हे ढापे आपण आता नगरसेवक निधीमधनं द्यावे अशी ऑर्डर काल काढली आहे. कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे? मुंबई महानगरपालिकेचं.
हे ढापे बसवण्याची जबाबदारी कोणाची आहे? मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेने त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या ॲग्रीमेंटच्या कॉपीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्याने नाले सफाई कशी करायला पाहिजे, त्याने काय काय साहित्य वापरलं पाहिजे. आता आपल्याकडे जो काही रेकॉर्ड आहे, परवाच्या दिवशी काही नाले सफाईच्या नंतर जे काही तपासणी झाली, याच्यामध्ये तामिळनाडू, बिहार, ओरिसामधून बालमजूर आणलेत पकडून साफ करायला. सभापती महोदय, हे काय चाललंय की बालमजूर, कारण काही नाले हाताने साफ करावे लागतात, काही नाले मशीनने साफ करावे लागतात. हाताने साफ करण्यासाठी बालमजूर आणलेत. हे बालमजूर काम करतात, पोलिसांनी पकडलेत. त्यांच्यावर आता काही कॉन्ट्रॅक्टर गुन्हे दाखल झालेले आहेत. एक कॉन्ट्रॅक्टर असा आहे की जो दुसऱ्या कोणाला कामच करून देत नाही. भूपेंद्र सिंग नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला मिठी नदीच्या मागच्या केसमध्ये त्याच्यात नाव होतं. आता तो म्हणतो मला काम नाही दिलं तर मी कोणालाच काम करू देणार नाही. हा कोण आहे एवढा मोठा हिम्मत? मिठी नदीच्या बाबतीमध्ये आमचं सरकार होतं, त्यावेळेला आपण SIT लावली, SITची चौकशी केली, काही अधिकारी आतमध्ये टाकले, आमच्याशी संबंध जोडण्यासाठी त्यांना मारझोड केली, काही लोकांना 1.5 वर्ष आतमध्ये ठेवले, पण त्याच्यातनं देखील काही निघालं नाही. आता ठीक आहे ना, ते झालं. आता तर सरकार तुमचं आहे, आता तर महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. आता ह्या सगळ्या झालेल्या भ्रष्टाचाराला, या सगळ्या झालेल्या गैरव्यवहाराला कोणाला तरी जबाबदार पकडणार आहात की नाही? आणि हे जर कॉन्ट्रॅक्ट आज 209 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट जर आज आपण तुम्ही बघताय की याच्यामध्ये पूर्ण म्हणजे अजूनही ती पूर्ण म्हणजे झाडं गटाराच्या वरती जी झाडं आहेत ही आजही तशीच्या तशीच आहेत. आजही कचरा तसाच्या तसाच आहे. आपण जर मंत्री महोदय आपण वेळ दिला तर आज आपण सांगाल ते आज उद्या परवा जेव्हा केव्हा आपण सांगाल मी तुम्हाला प्रत्यक्ष घेऊन जातो, कारण मी स्वतः काल 2 दिवस हे सगळं बघून आलो. आणि ज्या परिस्थितीमध्ये आजही नाले सफाई झालेली नाही, मी तुम्हाला सांगतो आता 3-4 दिवस पाऊस बंद आहे. त्या दिवशीपासून पाऊस तेवढा पडलेला नाहीये. एकाच पावसाने मुंबई बंद करून टाकली. खरं म्हणजे मुंबई कधी बंद होता कामा नये, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीवरती सगळ्या देशाचं गणित चाललेलं आहे. जसं वीज आपण बंद होऊ देत नाही, त्याचं कारण असं आहे की वीज जर बंद झाली तर या देशाचं सगळं नेटवर्कच तुटून जाईल. तसं मुंबई देखील बंद होऊ देता कामा नये आणि मुंबई बंद न होण्यासाठी सगळे उपाययोजना करायला पाहिजेत. काय उपाययोजना केलेल्या आहेत? फक्त उठायचं, मीडियाच्या समोर यायचं, सांगायचं 80% आमची सफाई झालेली आहे, आमचं सगळं झालेलं आहे. आणि तो रिपोर्ट आलेला आहे 130% सफाई झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी रिपोर्ट दिला 130%. पहिलं त्याला हे तर विचारा की 80%चीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. 80% केले तर तुम्ही खूप चांगलं काम केलं, तर तुम्ही 130% कशी सफाई केली? म्हणजे नाले काय उलटे करून घासले की काय? 130% रिपोर्ट आहे, ऑफिशियल रिपोर्ट आहे. नाही बघा, आणि तुम्हाला तर बघावंच लागेल, कारण तुम्ही नाले त्याची पूर्ण सफाई करून घ्या पूर्ण. कारण 130% जर नाले सफाई होत असेल तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये एक थेंब देखील पाणी साचलं नाही पाहिजे. मुंबईची परिस्थिती आम्ही पण समजतो की मुंबई काही ठिकाणी सखल आहे, काही ठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, याच्या बाबतीत आमचं काही दुमत नाही. पण ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे 100 दिवस साजरे केले गेले आणि मुंबई महानगरपालिकेने 100 दिवसात कसा मुंबईचा कायापालट करून टाकलेला आहे, अशा प्रकारचं जे चित्र दाखवलं गेलं, या चित्राला छेद देणारं हा पहिला पाऊस होता. आणि ह्या पहिल्या पावसाने तुमचे पूर्णपणे वस्त्रहरण करून टाकलंय की तुम्ही कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलाय. तेच टेंडर, तीच सिस्टीम, त्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांना कशा पद्धतीने दाबून एक वेगळं सिंडिकेट तयार करायचा प्रयत्न केलाय. आजही तिथे काय काय भानगडी चालल्यात आम्हाला दररोजच्या माहिती आहेत. पण आता मी त्याच्यावरती एवढ्यासाठी जात नाही, कारण हा पहिला फक्त नाले सफाईचा एवढाच विषय. बाकीच्या गोष्टीत मुंबई महानगरपालिकेच्या मी जात नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये म्हणजे मी आता फक्त नाले सफाईवरच बोलतोय, कारण 130% जर सफाई झालेली असेल तर देशाचा या महानगरपालिकेचा जागतिक स्तरावरती सत्कार झाला पाहिजे. म्हणजे अगदी खाली नाही, जागतिक स्तरावरती सत्कार झाला पाहिजे. तर माझी एवढीच विनंती आहे की या नाले सफाईच्या बाबतीमध्ये
आपण काय धोरण आखलेलं आहे, काय धोरण आखणार आहात, कशा पद्धतीने ही कॉन्ट्रॅक्ट, कारण अजूनही मशीन आपल्याला PO मध्ये आपण देतो की तू किती मशीन वापरणार आहे, किती तू फोरक्लिप वापरणार आहे, कसं काय कशा पद्धतीने काढणार आहे, तुम्हाला आतमध्ये उतरवाव्या लागतात नाल्यांमध्ये. आजही कुठल्या तुम्ही आजही आम्ही व्हिजिट करून आलो, कुठेही नाले सफाईचं काम चालू नाही आहे. 80% तर सोडा, 40% पण काम पूर्ण झालेलं नाही आहे. मोठे नाले झालेले नाही आहेत, मध्यमवर्गीय झालेले नाही आहेत, छोटे नाले झालेले आहेत. स्ट्रॉम वॉटर ड्रेन आजही पूर्णपणे भरलेले आहेत. स्ट्रॉम वॉटर ड्रेनचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? स्ट्रॉम वॉटर ड्रेन आजही तुम्ही इथूनच सुरुवात करा, तुम्हाला स्ट्रॉम वॉटर ड्रेन आजही भरलेले दिसतील. मग जर सगळ्या पद्धतीने मुंबई अशी चोकअप करून ठेवायचं असेल तर मग कृपया कोणी अशा पद्धतीने थाटामध्ये सांगू नये की मुंबईमध्ये आम्ही असं काम केलं. मुंबईचे 100 दिवस तुम्ही साजरे करता, एका बाजूला मुंबईला साजरा करता आणि दुसऱ्या बाजूला मुंबईला बंद करण्याच्या दृष्टिकोनातनं जो मोठा अडसर आहे त्या अडसरच्या बाबतीत देखील तुम्ही कुठला निर्णय घेत नाही. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे आणि याच्या बाबतीमध्ये मंत्री महोदयांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की ते याच्या बाबतीमध्ये काय कडक पावलं उचलत आहेत, तेवढी कडक पावलं उचलण्याची हिंमत या खात्याची म्हणजे या मंत्र्यांची ज्यांच्याकडे आहे त्यांची महानगरपालिकेवरती तेवढी पकड आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे. तेवढा महानगरपालिकेत त्यांना हस्तक्षेप करायला देतील की नाही हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम काय होतील हा तिसरा प्रश्न आहे. नाही ते तर तुम्ही आता बोलाच पुढचं, मी फक्त नालेसफाईच्या बाबतीत बोलतोय. एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो का महापौरांना? एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो का स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनला? एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो का इम्प्रुव्हमेंटच्या चेअरमॅनला? एक प्रश्न तरी विचारला जाऊ शकतो का स्थापत्य समितीच्या अध्यक्षाला? कोणालाही एक प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, कारण फक्त खातं तुमच्याकडे आहे, पण खातं ते आहेत. मी देतो खातं तुमच्याकडे, खातात ते, त्याच्यामुळे फुकटचं तुमच्यावरती शेकतंय. तुम्हाला काय अजून त्याच्यात काय वाटा बेटा काय आहे की नाही मला माहित नाही साफसफाईचा, पण शिव्या तर सगळ्या तुमच्यावरती येत आहेत. आम्हाला तर सगळंच माहिती आहे ना, आम्ही तेच तर विचारतोय. आम्हाला काळजी आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही तिकडे गेलात ती गोष्ट होते की नाही आम्हाला माहिती आहे ना, म्हणून तर विचारतोय ना तुम्हाला. काळजी वाटते की एवढं जाऊन पण तुम्हाला नसेल मिळत तर काय इथे बरे नव्हते. माझा साधा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयांची इच्छा आहे त्यांनी हे खुलासे द्यावेत. कोण कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, कोण कोण स्टँडिंग कमिटीमध्ये काय काय झालेले आहेत ठराव, या सगळ्याची प्रभाग समितीमध्ये आत्तापर्यंत ज्या काय आत्ता PO आलेत, कालच्या प्रभाग समितीला PO हे आदेश आलेत की नगरसेवक निधीमधनं तुम्ही कामं करून घ्या. म्हणजे 30 मेची डेडलाईन, 30 जून आली, आता प्रभाग समिती काम करणार आहे त्याच्यावरती. नशिबाने अजून पाऊस तेवढा पडला नाही आहे, त्यामुळे या बाबतीमध्ये नालेसफाईच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एवढ्या पुरताच मी आता थांबतो, कारण अख्खी मुंबईचे विषय बाकीचे लोक बोलणार आहेत. सकाळी सांगितलंय